अकोल्यातील 300 वर्ष जुन्या विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला। हजारो भाविकांनी दर्शन घेतले। विशेष म्हणजे अकोला न्यूज नेटवर्कचे जिल्हा रिपोर्टर अनुराग अभंग यांना दुग्धाभिषेकाचा मान मिळाल्याने उत्सवात विशेष भावनिक रंग भरले। अकोल्यातील पुरातन इतिहासकालीन अशा जुन्या विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशीचा उत्सव उत्साहात पार पडला। पहाटेपासूनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। अकोला न्यूज नेटवर्कचे रिपोर्टर अनुराग अभंग यांना देखील या दिवशी दुग्धाभिषेक करण्याचा मान मिळाला। रविवारी पहाटेपासूनच मंदिरात भक्तांची रांग लागलेली होती। सकाळी 5 वाजता विठ्ठल रुक्माईच्या मूर्तींना दूध, फळ व फुलांनी अभिषेक करण्यात आला। त्यानंतर महापूजा, भजन, कीर्तन, अन्नदान यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम संपूर्ण दिवसभर सुरू होते। विशेष बाब म्हणजे अकोला न्यूज नेटवर्कचे जिल्हा प्रतिनिधी अनुराग अभंग यांना मंदिर प्रशासनातर्फे दुग्धाभिषेक करण्याचा विशेष मान देण्यात आला। ही बाब ANN परिवारासाठी ही गौरवाची ठरली। मंदिर परिसरात विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली होती। टाळ मृदंगाच्या गजरात, जय जय रामकृष्ण हरीच्या घोषात अकोल्याने एका पवित्र आध्यात्मिक वातावरणात दिवस व्यतीत केला। पंढरपूरला न जाता इथेच पांडुरंगाचं दर्शन झाल्याचा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर झळकत होता। या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी भक्तिरसात ओथंबून सहभाग नोंदवला। मंदिर व्यवस्थापनाची आखणी सुरळीत पार पडली असून अकोल्यात भक्तीचा नवा सण अनुभवायला मिळाला।